हिवाळी अधिवेशनाच्या 3 दिवसात पायऱ्यांवरती केवळ एकदा आंदोलन झालं। अधिवेशनातला विरोधी पक्षांचा विस्कळीतपणा त्यामुळे समोर आलाय। तिसऱ्या दिवशी विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलंच नाही। विरोधी पक्षनेताच नसल्यामुळे जबाबदारी कोणी घ्यावी यावरून संभ्रम आहे। पायऱ्यांवर आंदोलन करण्याची विरोधकांची परंपरा त्यामुळे खंडित झाल्याची चर्चा आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जबाबदारी ढकलत असल्याची माहिती मिळतेय। अनेक बड्या नेत्यांच्या आंदोलनातल्या अनुपस्थितीमुळे नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। पायऱ्यांवरच्या आंदोलनासंदर्भात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही का अशी कुजबूज त्यामुळे सुरू झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।